आदिवासी विकास विभाग आज जे काही झालेले प्रश्न आहेत पहा, ते आपण आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि मित्रांनो, तुमचा जर पेपर झाला असेल, तर तुम्ही मला या ठिकाणी माझा जो काही नंबर आहे 932523 या नंबरला पाठवा किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाइप जरी केले तरी चालतील. आता जेवढे आले तुमच्यासमोर मी मांडत आहे. जर तुम्हाला आले असतील तर ठीक आहे, नसतील आले तर तुमचे कोणते आले होते ते कमेंट बॉक्समध्ये टाइप करा. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. परंतु तुम्ही काही वाईट वाटतं काही बोलू नका. पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या याच्या ग्रुपची लिंक टाकली ती जॉइन करा. आणि ज्यांनी अजून सुद्धा आपली ₹249 ची पी-डी-एफ घेतली नसेल, तर लवकरात लवकर घेऊन टाका. तुमच्याकडे 1 दिवस जरी असला तरी पण आपण बघा, या पेपरला अनुसरून आय-एम-पी अशा नोट्स तयार केल्या आहेत बघा कालच. ज्या टॉपिकवर रिपीट होतात, महत्त्वाचे चालू घडामोडी असेल, पुस्तक लेखक असेल, यावर बघा मित्रांनो चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रश्न आपण काढलेले. ते तुम्हाला पाहिजे असतील तर म्हणजे घेऊनच टाका. कारण की ही एक चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. तुम्हाला इतर पेपरसाठी सुद्धा या नोट्स कामी येतील. खूप आणि खूप आय-एम-पी नोट्स आहेत पहा. जास्त काही सांगत नाही. ₹249 तुम्ही मित्रांनो आपला जो काही फोनपे, गुगल पे नंबर आहे त्यावर मारा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व नोट्स पाठवून देईल. पहिला प्रश्न होता, की पृथ्वीपासून सर्वात जवळचा वातावरणाचा जो काही थर आहे, हा कोणता आहे? तर कोणता मित्रांनो? तपांबर आहे पहा. तपमंडल किंवा तापांबर हा पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालचा थर आहे. वातावरणामध्ये सर्व हवामान बदल जसे पाऊस, ढगवारे या स्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, की 1 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्याने प्रथम राज्य आपत्ती घोषित केली होती? 1 फेब्रुवारीमध्ये कोणत्या राज्याने प्रथम राज्य आपत्ती घोषित केली होती? तर केरळ. चालू घडामोडींच्या संदर्भामध्ये केरळ राज्याने 1 फेब्रुवारी रोजी काय केली होती? राज्य आपत्ती घोषित केली होती पहा. गरुडाचे घर या शब्दाचा योग्य अर्थ किंवा वाक्प्रचार काय होईल? तर मित्रांनो लक्षात ठेवा, अत्यंत दुर्गम किंवा उंच ठिकाण याला काय म्हणतात मित्रांनो? गरुडाचं घर. या म्हणीचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे जिथे पोहोचणं कठीण आहे किंवा अत्यंत उंचावर किंवा दुर्मिळ भागामध्ये स्थित आहे असा याचा अर्थ होतो पहा. सापाचे फुत्कारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर म्हणजे मित्रांनो अत्यंत राग व्यक्त करणे किंवा फुत्कार टाकून संताप दाखवणे. माणसाचा किंवा सापाचा तीव्र संताप रोष व्यक्त करण्यासाठी सापाचे फुत्कारणे हा वाक्प्रचार या ठिकाणी वापरला जातो. धान्याशी राश या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? तर मित्रांनो, रास किंवा ढीग बघा, काढणीनंतर गोळा केलेल्या धान्याचा साठा किंवा ढग यालाच काय म्हणतात? धान्याची रास असं म्हणतात पहा. खेळाडूचा संघ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? तर मित्रांनो संघच होईल पहा. खेळाडूंचा एकत्रित समूहाला संघ किंवा टीम असं म्हटलं जातं. पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? तर बघा, त्याग करणे किंवा एखादी गोष्टीचा हक्क सोडणे. एखादी वस्तू, अधिकार किंवा नात्याचा पूर्णपणे त्याग करणे या अर्थाने पाणी सोडणे हा वाक्प्रचार या ठिकाणी वापरला जातो. विवेक करणे म्हणजे काय मित्रांनो? योग्य आणि अयोग्य यातील भेद ओळखणे, विचारपूर्वक निर्णय घेणे यालाच काय म्हणतात? विवेक करणे. कोणती गोष्ट चांगली, कोणती गोष्ट वाईट हे बुद्धीच्या पातळीवर ठरवण्याची क्षमता म्हणजेच विवेक होय पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चुलीवर चढवणे वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? विवेक करणे म्हणजे काय मित्रांनो? योग्य आणि अयोग्य यामधला भेद करणे बघा. सुळीवर चढवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर कडक शिक्षा करणे किंवा प्राणांतिक संकट ओढून घेणे. एखाद्याला फाशी द्यावी, अत्यंत कठोर शिक्षेच्या दंडास पात्र ठरवणे याला सुलीवर चढवणे म्हणतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की लीड इज एन ऑर ऑफ विच मिनरल? लीड कोणत्या खनिजाचे धातुक आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, गॅलेना याचं बरोबर उत्तर आहे पहा. गॅलेना हे शिसे या धातूचा मुख्य खनिज किंवा धातुक आहे पहा. क्रूड या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ काय होईल? तर मित्रांनो कच्चे, अशुद्ध किंवा नैसर्गिक स्वरूपामधले क्रूड ऑइल, कच्चे तेल, प्रक्रिया न केलेले किंवा शुद्ध न केलेले नैसर्गिक स्वरूपामधील पदार्थाला क्रूड म्हटलं जातं पहा. राहू ही गाजलेली ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे? मित्रांनो राहू ही गाजलेली ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे? तर नास इनामदार, नागनाथ संतोषराव इनामदार यांचं योग्य उत्तर आहे पहा. श्रीमंत बाजीराव पेशवे मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित राहू ही अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक कादंबरी नास इनामदार यांनी लिहिलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बट युअर बॉटम डॉलर या इंग्रजी इडियमचा म्हणजे आयडो फ्रॉम विचारला आपल्याला. तर पूर्णपणे खात्री असणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. टू बी 100% शुअर अबाउट समथिंग. एखादी गोष्ट निश्चितपणे घडेल किंवा खरी आहे असा तीव्र विश्वास किंवा खात्री दर्शवण्यासाठी वाक्प्रचार वापरला जातो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आर्चिव्ह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, डिस्कार्ड, डिलीट किंवा डेस्ट्रॉय नष्ट करणे, फेकून देणे. मित्रांनो एखादी कागदपत्रे किंवा माहिती सुरक्षित जतन करून ठेवणे होय. त्यामुळे ती गोष्ट नष्ट करणे किंवा टाकून देणे त्याचा विरुद्धार्थ होतो. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर आपल्याला विचारलं आहे भारतामधलं. तर भारतीय भूमीवरील संपूर्ण देशात असलेलं सर्वोच्च शिखर कांचनगंगा, त्याला
केटो गॉडविनॉस्टिस असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे? तर दक्षिणेकडील टोक आहे मित्रांनो इंदिरा पॉइंट, अंदमान आणि निकोबार. भारताच्या भूमीचं सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी मुख्य भूमीवर आहे, परंतु संपूर्ण देशाचा विचार केला तर निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, जपानला या ठिकाणी ओळखलं जातं. बघा, जपान हा देश आशियाचा सर्वात पूर्वेकडील असल्यामुळे तेथे सूर्य आधी उगवतो असे मानलं जातं, म्हणून त्यास उगवत्या सूर्याचा देश म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तापांबर नंतर वातावरणाचा पुढील थर कोणता येतो? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून थरानंतर सुमारे 50 किलोमीटर उंचीपर्यंत समतापांबर हा थर असतो, ज्यामध्ये ओझोनचा वायूचा थराचा समावेश असतो. बघा, ओझोन त्या ठिकाणी असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, SMPS पूर्ण रूप काय आहे? तर स्विच्ड मोड पॉवर सप्लाय. बघा, SMPS हे कॉम्प्युटरमधील एक इलेक्ट्रॉनिक पॉवर युनिट आहे, जे विद्युत प्रवाहाचं योग्य रूपांतर करून संगणकाच्या विविध भागांना वीज पुरवठा करतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला शासक कोण होती? तर रजिया सुलतान. मित्रांनो आपल्या इथं बरोबर उत्तर होईल पहा. रजिया सुलतान ही गुलाम घराण्याचा शासक शमसुद्दीन इल्तुमिशची मुलगी होती पहा. ती दिल्ली सल्तनतची तसेच मध्ययुगीन भारताची आणि पहिली आणि एकमेव स्त्री मुस्लिम शासक होती. कोण होती? रजिया सुलतान. आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अमृत या शब्दाचं खालीलपैकी समानार्थी शब्द कोणते आहेत? पहा, पियुष, सुधा, सोमरस, अमीय. अमृत या शब्दाचा अर्थ अमरत्व देणारे किंवा पाणी होतो. पियुष, सुधा, आम्ही हे त्याचेच बघा या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. अ, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम राज्य आपत्ती घोषित केली? तर केरळ आपलं बरोबर उत्तर आहे पहा. केरळ. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती संदर्भामध्ये किंवा संविधानाबाबत कोणती महत्वाची मागणी 1934 मध्ये करण्यात आली होती? पहा, एन राय यांनी 1934 मध्ये सर्वप्रथम भारतासाठी स्वतंत्र संविधान सभेची अधिकृत मागणी केली होती. पहा, साम्यवादी चळवळीचे प्रणेते एन रॉय यांनी 1934 मध्ये भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एका संविधान सभेची कल्पना मांडली होती. गौतम बुद्धाचं जन्मस्थान किंवा मूळ गाव कोणतं मानलं जातं? तर लुंबिनी. वर्तमानमधील नेपाळ देश किंवा कपिलवस्तू जवळ या ठिकाणी मित्रांनो हे जन्मस्थान किंवा मूळ गाव मानलं जातं. गौतम बुद्धाचा जन्म प्राचीन कपिलवस्तू राज्यातील लुंबिनी वनामध्ये झाला होता. शाक्य वनामधील हे त्यांचं मूळ स्थान या ठिकाणी मानलं जातं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा, ऑगस्ट प्रस्ताव 1940 कॅबिनेट मिशन. ब्रिटिश सरकारने भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची मागणी तत्वत प्रस्ताव 1940 मध्ये प्रथमच अधिकृतपणे मान्य केली होती पहा. कॉम्प्युटरच्या संदर्भामध्ये हार्ड डिस्क कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो सेकंडरी डिव्हाइस, स्टोरेज डिव्हाइस. हार्ड डिस्क ड्राईव्ह मित्रांनो संगणकामध्ये डेटा दीर्घकाळ सुरक्षित साठवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी मुख्य चुंबकीय साठवणूक साधने पहा, एक मेमरी असते पाहिजे. कपिलवस्तू हे प्राचीन ठिकाण कशाची संदर्भात आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, गौतम बुद्ध. कपिलवस्तू शाक्य वंशाची राजधानी होती आणि गौतम बुद्ध याच घराण्याची संबंधित असल्यामुळे या स्थानाला ऐतिहासिक महत्व आहे. सुधा आणि पियुष हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी आहेत? तर अमृत. मराठी व्याकरणामध्ये शब्दांचे अर्थ विचारले जातात, त्यानुसार बघा सुधा आणि पियुष हे अमृताचे समानार्थी शब्द आहेत. दिल्ली सल्तनतच्या पहिल्या महिला सुलतानाच्या काळ साधारणपणे कोणता होता? तर 1226 ते 1240. दिल्लीच्या सिंहासनावर मित्रांनो 6 वर्ष 6 महिने 6 दिवस राज्य केलं होतं. संगणकीय भाषेमध्ये रॅमचा पूर्णरूप काय आहे? तर रँडम ॲक्सेस मेमरी. आपल्याच बरोबर उत्तर पहा. रॅम हे मित्रांनो संगणकाची मुख्य आणि अस्थिर प्राथमिक मेमरी असते, जिथे चालू असलेल्या प्रोग्रामचा डाटा तात्पुरता साठवला जातो. संगणकामधील अस्थिर मेमरी म्हणून रॅमला या ठिकाणी ओळखलं जातं. पहा, संगणक बंद केल्यावर रॅममधील सर्व डाटा नष्ट होतं, म्हणून याला अस्थिर किंवा व्हॉलटाईल मेमरी म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, की गुलाम घराणे याचा संस्थापक कोण होता? तर कुतुबुद्दीन ऐबक होता. गुलाम घराण्याची स्थापना 1220च्या दशकामध्ये कुतुबुद्दीन यांनी केली होती, जो मोहम्मद घोरीचा विश्वासू गुलाम आणि सेनापती होता. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध प्राचीन साहित्याशी संबंधित आहे? तर त्रिपिटक. लक्षात ठेवायचं आपल्या, त्रिपिटक हे बौद्ध धर्मामधील पाली भाषेमधील सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य पवित्र ग्रंथ आहे. पहा, भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली? तर 9 डिसेंबर 1946 ला ही बैठक पार पडली. पहा, पहिली सभा 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे झाली. त्याचे अस्थायी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे बनले होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अमीन या शब्दाचा अचूक अर्थ काय आहे? तर अमृत किंवा गोड पदार्थ. याचं बरोबर उत्तर आहे पहा.
संगणकाचे मुख्य प्रोसेसिंग युनिट कोणतं आहे? तर सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयूला संगणकाचा ब्रेन ऑफ कॉम्प्युटर म्हणून ओळखलं जातं. सर्व गणितीय आणि तार्किक क्रिया या ठिकाणी पार पडतात पहा. सन 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची मागणी कोणी केली होती? तर एम.एन. राय. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या राजघराण्याशी रजिया सुलतान संबंधित होते? तर गुलाम घराणे. याचं बरोबर उत्तर आहे पहा. मी अजून सुद्धा पी-डी-एफ घेतली नसेल, तर लगेच फोनपेमध्ये जा, पी-डी-एफ घ्या. आपल्या पी-डी-एफमधूनच प्रश्न येतात. कारण की या ठिकाणी फक्त ₹249 ला पी-डी-एफ असणार आहे. ही पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी कामी येणार आहे. असं समजू नका की माझे पैसे वेस्ट जाणार आहेत. नाही जाणार बघा. चौकीदार पदासाठी बघा, तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणाचे जे काही महत्त्वाचे शब्दसंग्रह असेल, वाक्प्रचार असेल, त्याचप्रकारे महत्त्वाचे पुस्तकं असतील, लेखक असतील, सगळं टॉपिक वाईज मिळणार आहे मित्रांनो. जेवढा पण टाईम वाचलेला आहे आपल्याला, त्या टाईमामध्ये सुद्धा आपली या ठिकाणी गेम चेंज होऊ शकते पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. एवढे लांब आपण प्रवास करून जाणार आणि आपल्याला तिथे जाऊन काहीच येणार नाही. तर हे फायद्याचं नाही मित्रांनो. लवकरात लवकर घेऊन टाका. तुमचा पेपर कधी असू द्या, उद्या जरी असला तरी घेऊन टाका. ह्या नोट्स तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगाच्या असणार आहेत. बघा ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाही आहे. इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या भविष्यासाठी पहा. या ठिकाणी आपल्याला जर नोकरी लागली मित्रांनो, तर आपल्या अख्ख्या पिढ्यानपिढ्याचं कल्याण होत असतं. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपल्या गावामध्ये उदाहरणं आहेतच. तर मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. ₹249 पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मित्रांनो या नंबरला पाठवा. याच नंबरला क्यूआरवर करा किंवा हा फोनपे, गुगल पे नंबर यावर करा. स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल पहा.